महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार, मी अजित धनसिंग पिसाळ, बावधनगाव. मला लहानपणापासून शेतीचा आणि बैलाचा छंद आहे. आमच्या बावधनगावचे बगाड 400 वर्षापासून ही जी असणारी परंपरा आहे, या परंपरेला साजेसं असं गावाचे युवक आणि ज्येष्ठ मंडळी काम करत असतात. आम्हाला तरुणांना मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर बावधनगावची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, तसंच जगप्रसिद्ध आहे. याकरता बगाडासाठी लागणारी जातिवंत खिलार बैल आम्ही आमच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त कर्नाटक भागातून मापाची बैल मिळतात. त्यामुळं कर्नाटकचा चर्चन बाजारपेठ असेल किंवा निपाणीपाशी असेल तर कर्नाटकमधून बैल जास्तीत जास्त आम्हाला या ठिकाणी आम्ही आणत असतो. आमच्या गावची यात्रा गेल्या 1 महिन्यापासून नव्याच्या पौर्णिमेपासून चालू झाली. ती अगदी आपल्या ह्या रंगपंचमीपर्यंत असते यात्रा. या यात्रेसाठी जातिवंत बैल घेतली जातात. त्यामध्ये माझा हा उजव्या बाजूला दिसतोय तो हा हिराव नावाचा बैल आहे. तो मी कर्नाटकवरून 1 महिन्यापूर्वी आणला आहे, चर्चन बाजारपेठेमधून. आणि त्याची रंगीत तालीम गेले 1 महिना झालं. त्याला खाद्य देऊन विविध प्रकारचे म्हणजे भुसा असेल, ओला चारा, सुका चारा आणि इतर जे खोराक असतो तो व्यवस्थितरित्या देऊन त्याला तयार केलेलं आहे. आणि आज आता महिना झाला आम्ही अशी रंगीत तालीम करतोय. लाकूड असू द्या, शेतातले अवजारं असू द्या किंवा बैलगाडी असू द्या, या सगळ्या अवजारांना आम्ही बैलांना झुपून रंगीत तालीम घेत असतो आणि त्यांची पूर्ण तयारी करून घेत असतो. त्याचा आम्हाला बगाडा दिवशी आम्हाला तिथं झुपल्यानंतर खूप फायदा होत असतो. मला आम्हाला एक शेवटचा प्रश्न असा आमचा आहे की जेव्हा तुम्ही ही बैल निवडता बाजारात जाऊन, तर कुठल्या गोष्टी या बैलांकडं कमीत कमी एवढ्या पाहिजेलच तेव्हा त्याची निवड होती? त्या बैलाची असणारी जात, त्या बैलाचं शिंग तोंड असेल, पायात मजबूत असावा, छातीला मोठा असावा, लांबीला असावा, उंचीला असावा, ह्या सगळ्या गोष्टी पारखून घेतल्या जातात. आणि त्याची ताकद काय आहे, तो असा आपण मोठ्या कामाला तो बैल सहज असा चालला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची पारख आहे. आमच्या ज्येष्ठ मंडळींचं आमचं मार्गदर्शन असते. आमचे हे पाहुणे आहेत कदम, त्यांच्यासारखे अनुभवी माणसंसुद्धा त्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करतात. हे आमचे मोठे बंधू पंकुदाते आहेत, ते सुद्धा मार्गदर्शन अशी माणसं करत असतात. आणि आम्ही सगळ्यांच्या विचारानं ही अशी बैल घेत असतो आणि आम्हाला निवड त्या निमित्तानं आमची चांगली होते.
धनसिंग पिसाळ, फोन नंबर 9881568726. नमस्कार, माझं नाव विक्रम अंकुश वाघ, मुक्काम पोस्ट बावधन. आज जर उभ्या महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारी बावधन बगाड यात्रा तर अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे. आज जर बघितलं तर आमच्या घरी खायला नसलं तरी चालेल, पण आमच्या दावणीला बैल पाहिजे, हीच आमची बावधनची खरी ओळख म्हणून ओळखलं जातं. आज जर बघितलं हा खिलार धनगर जातीचा बैल आहे. आज बैल आम्ही घेतल्यापासून ह्याला ओला चारा सकाळ संध्याकाळ जर बघितलं तर चांगल्या प्रकारे खुराक, पेंड असू द्या, शेंगदाणा पेंड असू द्या किंवा भुसा असू द्या, अशा प्रकारे आम्ही त्याला रतीब दिला जातो. व त्याची कसरत करताना असं आम्ही सर्वजण बैल एकत्र करून की बाबा आता बगाड तोंडावर आहे आणि शेतीची कामं शक्यतो संपलेली आहेत आणि चालू होणार आहेत, तर त्याच्या अगोदर जर बैलांना खुराक दिला जातो त्याबरोबर व्यायाम पाहिजे. मग व्यायाम करत असताना आम्ही काय करतो, बैलांना असं जाड असं लाकूड झोपून त्याला सराव दिला जातो की कालवा गर्दीचा बैल काय काय नवीन असतात तर त्याचा सराव झाला पाहिजे चांगल्या प्रकारे. व ज्यावेळेस बगाडाच्या वेळेस फुल गर्दी असती, जवळजवळ नाही म्हणलं तर 20-25 लाख पब्लिक असतं, त्या पब्लिकमध्ये बैल कुठं बसू नाही किंवा बैल कुठं भिवू नाही, तर त्यासाठी आम्ही सुरुवातीला एकत्र येऊन त्याला सराव केला जातो. अशा प्रकारे आम्ही बैलांची कसरत रोजच्या रोज आम्ही करून येतो. आता ही जी बैल असतात तुमची दाती कशी असतात किंवा काय कुठल्या वयाची बैल निवडून आणतात? आता जर बघितलं तर आम्ही बघताना पहिला बैलाची उंची बघितली जाते, बैलाची जात बघितली जाते, बैल खुराला कसा आहे, छातीला कसा आहे, शिंगाला कसा आहे, चौशापासून सायदातीपर्यंत बडावल्यापर्यंत जर बडावलेला बैल चांगला जर उंच पुरा जर असेल तर त्या प्रकारे आम्ही बैल खरेदी करतो. आणि बैल खरेदी करताना आमच्याकडे एक पद्धत आहे की बैल दर वर्षाला खरेदी केली जात नाही. जातीवंत बैल जर कोणाला आवड असेल तर जातीवंत बैल आम्ही आज घरी ठेवून, आज काय काय लोकांनी तर घरची बैल आज लहानपणापासून घरच्या गाईची सुद्धा बैल आहेत काय कायकडं, ज्याच्याकडे नाहीत त्यांना 2-2, 3-3 वर्ष संगोपन करून आज बैल आज स्वतःचे कष्ट करून काबाड कष्ट करून त्यांना आज रतीब देणं किंवा चारा देणं अशा प्रकारचं करून आज बावधन गावचं नाव कुठंतरी यशस्वी व्हावं. आणि बावधनचं नाव बैल म्हणलं की ह्या वर्षी तर तुम्हाला 2024ला अत्यंत जातीवंत बैल तुम्हाला या ठिकाणी पाहायला. माझं नाव विक्रम अंकुश वाघ, माझा मोबाईल नंबर 9049577898.
खिल्लार महाराष्ट्राची शान